10 mm चं काय करायचं रीडिंग करायचं बरोबर. तुम्ही जॉब कुठं होल्ड केलेला तुमच्या पाईपवर तुमचं दुसऱ्या साईडला तुमच्या त्या जॉब वर्कपीस पासून लांब आहे तर त्याला सांगायचं तुम्हाला ह्या डायमेन्शनला जाऊन तुला तिथं जाऊन 10 mm चं ड्रिल पाडायचं. हे कसं सांगणार त्याला कुठलं लिव्हर पण नाही पाहिलं तुम्ही मिलिंग मशीन सीएनसी चं मिलिंग पाहिलं ना त्याला लिव्हर आहे का कुठं नाही. तसं ड्रिल मशीनला हँडल आहे कॅरेज आहे त्याला लिव्हर दिलेले स्लायडर तसं याला कुठलाही स्लायडर नाही. मग आपल्याला हिट टू बीट इथून इथपर्यंत मूव्ह करण्यासाठी जी कोडची गरज पडते. काय पडते जी कोडची गरज. मग ती कशी पडते समजा आपण मशीनचं जे तुमचं टूल आहे त्या टूलला कमांड देतो तर ती कमांड कशी देतो आपण जी 0 0 म्हणजे काय झालं जी कमांड दिली जिओमेट्रिकल कमांड काय सांगितलंय 0 0 बाबा त्या जी ऍक्सेसला हे जे टूल पोस्ट आहे ती 0 0 ला थांब द्यायची. त्याच्यानंतर सुरुवात झाली जिओमेट्रिकल जी 0 2 मी काय सांगितलं त्याला की तुला 2 mm पुढे सरकायचं 2 mm पुढे आता 2 mm पुढे सरकायचं कुठं सरकायचं x ऍक्सिसला y ऍक्सिसला z ऍक्सिसला त्याला माहिती आहे का नाही. ती गोष्ट आपल्याला सांगावं लागेल की बाबा आता इकडे x ऍक्सिस x म्हणजे 0 2 म्हणजे 2 ने तू पुढे ये त्याच्यानंतर x ऍक्सिसला 0 5 काय कर पुढे आल्यानंतर x ऍक्सिसला तू 5 ने जा गेला 5 ने पुढे त्याच्यानंतर त्याचा असतो तुमचा z ऍक्सिस तिसरा जो येतो तो z ऍक्सिस x ने 5 ने पुढे आला की z ऍक्सिसला तुला 10 mm जायचं z10 Z10 झालं त्याच्यानंतर Z10 ला गेला तू Z10 ला गेल्यानंतर तुला काय 10 mm चं ड्रिल करायचं. त्या ठिकाणी काय करणार आपण ड्रिल 5 10 लक्षात येते का जी कोड दिला आपण मशीनला. आता हे जे सांगतोय मी तुम्हाला मॅन्युअली सांगतो. समजा आपल्याला मशीन त्या पॅनल वरती पाहून ऑपरेट करायचं. पॅनल वरती तुम्ही पाहिलं असेल एक स्क्रीन आहे स्क्रीन नंतर बटन आहे त्याच्यामध्ये पूर्ण एबीसीडी लिहिली ए पासून झेड पर्यंत. तर ती कशासाठी लिहिली ऍक्सिस साठी. तुम्हाला जी कोड त्या मशीनला द्यायचं तर तुम्ही कोडिंग कसं दिलं ड्रिल काढण्यासाठी. सिंपल उदाहरण आपण ड्रिल करतोय जॉब वरती G00 G02 ने टूलची मूवमेंट पुढे घेतली आपण. त्याच्यानंतर एक्स ऍक्सिसला त्याला 5 mm जायला सांगितलं. परत झेड ऍक्सिसनी 10 mm जायला सांगितलं आणि त्या ठिकाणी आपण त्याला 5 10 चं ड्रिल करायला सांगितलं. ही झाली तुमची मॅन्युअली मेथड. ही जर समजा आपण सॉफ्टवेअरच्या सहाय्याने प्रोग्राम करून रन केली तर ती आपल्याला हाताने तिथं अमाउंट जे आहे व्हॅल्यू ते इन्सर्ट करायची गरज पडत नाही. त्याला तो प्रोग्राम आपण पेन ड्राइव्ह मध्ये कॉपी करणार मशीनला अटॅच करणार आणि काय करणार पेस्ट मारणार. मशीन त्याचं काम ऑटोमॅटिकली येतं. मशीन त्याचं काम ऑटोमॅटिकली करून मोकळं होतं. हे झालं तुमचं जी कोड संदर्भात. आता आपले जे एम कोड आहेत मशीन कोड मध्ये कोडिंग कसं राहतं M01 म्हणजे मग त्या मशीनला आपण सांगतो की स्पीडर चालू कर. तुम्हाला व्हॉट्सअपला पण कोडिंग टाकलेलं आहे. त्याच्यातले जे महत्त्वाचे एम कोड आहेत मशीनचे कोड म्हणजे कुठल्याही एम कोडने मशीन स्टॉप होतोय कुठल्याही एम कोडने मशीनचं स्पीडर रिव्हर्स करतोय कुठल्या एम कोडने मशीनचं स्पीडर फॉरवर्ड करतोय. हे जे कोडिंग आहे बेसिक 5 ते 6 म्हणजे मशीन चालू आणि बंद करायचे जे कोड आहेत ते फक्त पाठ करून ठेवा. त्याच्यात एक महत्त्वाचा असतो M06 हे एम कोड मधला M06 हा जो कोड आहे हा असतो कूलंट साठी. त्याच्यासाठी असतो कूलंट. हा जर M06 हे प्रोग्राम करताना आता मला सांगा आपण या मशीनला कमांड दिली की बाबा तुला हे ऍक्सिस वर हे ऍक्सिसला जाऊन ड्रिल करायचे हे तर सांगितलं. हे करत असताना ड्रिल मारत असताना आपल्याला कूलंट लागणार आहे का नाही. ह्या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कुठेतरी त्याचा तो एम कोड टाकावा लागेल ना. कूलंट कुठं ऑन करायचं. आता समजा जर M06 कूलंट ऑन ला असेल तर M07 ऑफलाईन कूलंट ऑफ करण्यासाठी. आता M06 आणि M07 आपल्याला याच्यामध्ये टाकावं लागेल कुठेतरी ड्रिलच्या ज्यावेळेस तुमचं ड्रिलिंग करणार आहे ज्यावेळेस तुमचं ड्रिलिंग करणार आहे त्याच्या आधी आपल्याला M06 टाकावं लागेल आणि ड्रिल कंप्लीट झाल्यानंतर M07 मग तुमचं हे काय होणार कूलंट वाया जाणार नाही आणि ज्या ऍक्च्युअल प्रोसेसला कूलंट तिथं
वर्क होणार आहे. म्हणजे कोडिंगच्या आधारे सगळं ते मशीन चालवलं जातं. व्हर्टिकल मिलिंग सेंटर PMC. CNC चा नाव कोणाच्या द्वारा सगळ्यांच्या कम्प्युटर प्रोग्रामच्या आधारे चालवलं जाणारं मशीन म्हणजे CNC मशीन. CNC मध्ये त्याच्यानंतर तो जो प्रोग्राम तयार होणार आहे तो प्रोग्राम पेनड्राइव्ह मध्ये कॉपी करून घ्यायचा. त्या मशीनला लावल्यानंतर तिथं आपण तो प्रोग्राम पूर्ण पेस्ट म्हटलं पेस्ट आणि मशीन रन केली चालू केली. तुम्ही फक्त साइडला उभं राहायचं. तुम्ही जसं ड्रॉइंग काढले तसं ती मशीन सगळे ऑपरेशन त्या जॉब वरती करून घ्या. तुम्ही फक्त मशीनवरती असताना जॉबचं त्याच वेळेस त्याला सांगावं लागतं की तुम्ही टूल कोणतं यूज करणार आहे, त्या टूलची लेंथ किती ठेवणार आहे, त्याची डेप्थ किती ठेवणार आहे, हे सगळं कुठे येतं ड्रॉइंग मध्ये. म्हणजे जे ऑपरेटरचा कोर्स आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ड्रॉइंग हे सॉफ्टवेअर. कारण हे जर त्या मशीनला दिलं तर तिला समजणार की काम काय करायचं. नुसतं तिथे जाऊन जर उभं राहिलो आपण तर मशीन पुसण्याशिवाय दुसरं काहीच नाही आपल्या हातामध्ये. महत्त्वाचं काय त्याच्यात ड्रॉइंग. प्रोग्राम जर करायचा असेल, डायग्राम जर डिझाइन करायची असेल तर आपल्या डोक्यात काय पाहिजे कोड. कुठल्याही मशीनला ऑपरेट करण्यासाठी कोड घ्यावा. कोड पाठ कसे करायचे नाही करायचे तर तुमच्या हातात आहे. असं सिम्युलेशन केलेलं असतं. म्हणजे आपण जसं जॉब ड्रॉइंग दिले त्या पद्धतीने ते मिलिंग मशीनचं कटर त्याच्या पोझिशनला जाऊन ते वर्क करून घेते. CNC ऑपरेटरचं काम काय फक्त हे वर्क होत असताना कुठलाही फक्त ऍक्सिडेंटल काम तिथं झालं नाही पाहिजे एवढंच त्याच्या हातामध्ये. ज्यावेळेस समजा जे ऑपरेशन सगळे होत असताना जर टूल बीट मोडलं तर त्यावेळेस आपण काय करायचं, मशीनला इमर्जन्सी स्विच लावलेलं आहे. प्रत्येक मशीनला रेड कलरचं इमर्जन्सी स्विच असतं जे आता स्टॉप लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे पहिला प्रयत्न काय राहिला आपला की इमर्जन्सी स्विच प्रेस करायचं. इमर्जन्सी स्विच जर प्रेस केलं तर मशीन आहे त्या कंडिशनला बंद होतं. कुठलंही ऑपरेशन त्याच्यावरती होत नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे ते करू शकता. खाली जो दिसतोय तो काय वाईस मशीन वाईस आणि मिलिंग मशीनचा जो मशीन वाईस आहे तो पण 360 अंशामध्ये गोल फिरतो. आणि वरचे जे कटर आहे ते सुद्धा 360 मध्ये रोटेट होतात. हे बघा याचं दिसतंय तुम्हाला वाईस पण फिरतोय आणि वरचे कटर पण फिरतोय. स्लॉटिंगचं काम चालू आहे आतमध्ये. जसे तुम्ही प्रॉपर डायग्राम बनवलेली जसे डायमेन्शन दिले तसं ती मशीन कट करते ते टूल घेऊन. त्याला टूल कधी बदलायचं काय ते सगळं डिझाइन वरतीच अवलंबून असतं. जसा तुम्ही प्रोग्राम बनवलाय त्या प्रोग्रामच्या आधारे ते रन होतं. आपलं काम काय फक्त जॉब वाईसला फोल्ड करणे, डायग्राम आणि कोडिंग. ही दिसते ही मिलिंग मशीन, मॅन्युअल ऑपरेटेड मिलिंग मशीन जे तुमच्या वर्कशॉपमध्ये ठेवलेली आहे. ऍडव्हान्स काय केलंय फक्त याचाच सगळं बेसिकच वापरलाय. फक्त याच्यामध्ये काय जोडलंय कॉम्प्युटर कंट्रोल एकटाच ऍड केले. मिलिंग मशीन तीच आहे जे तुमचं आधी वर्क व्हायचं. एखादा वर्कर पूर्ण गिअर मध्ये त्या मास्टर कॅम मध्ये कुठले कोड वापरायचे, कुठले कोड पाठ करायचे हे तुम्हाला मी सगळं दाखवून देईन. एखाद्याची जर प्रॅक्टिसच्या इच्छा असेल की मला त्या जॉब ड्रॉइंग वरती प्रॅक्टिस करायची तर मास्टर कॅमचं जे सॉफ्टवेअर आहे ते माझ्याकडे आहे. तुमच्याकडे जर घरी असेल कम्प्युटर लॅपटॉप काही तर ते घेऊन जा. म्हणजे जॉब तयार होण्याआधी जॉब तुमचा कसा